तापमान वाढीची समस्या जगभर सर्वत्र जाणवत आहे। औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या काळात तापमान जेवढे होते ते 1.5 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त वाढून चालणार नाही। ते वाढता राहिले तर त्यामधून कितीतरी धोक्यांचा सामना करावा लागेल। 2023 मध्येच तापमानाने 1.5 डिग्रीची मर्यादा ओलांडली होती। येणाऱ्या 2 ते 3 वर्षात ते 2 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त वाढणार आहे असे मत काही जाणकारांनी मांडले आहे। मानवी जीवनाची सारी घडी यामुळे विस्कटणार आहे। पर्यावरण विषयातील जाणकार त्याविषयी सतत लिहित असतात। तापमानवाढीचा फटका जगभर सर्वांना सोसावा लागत आहे। वणव्याचे प्रमाण सर्वच ठिकाणी वाढलेले आहे। रशिया, कॅनडा या उत्तर ध्रुव प्रदेशाजवळ असणाऱ्या जंगलांपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत, दक्षिण ध्रुवाजवळ असणाऱ्या प्रदेशापर्यंत सर्वत्र जंगलांना वणवे लागत असल्याच्या बातम्या येत आहेत। वणवे दरवर्षीच लागतात, पण त्यांची व्याप्ती आणि वारंवारिता वाढत असल्याचे जाणवत आहे। 3 वर्षांपूर्वी ॲमेझॉनचे जंगल जळले होते तेव्हा साधारणपणे महाराष्ट्र राज्याच्या आकारा एवढ्या क्षेत्रातील वनस्पती जळून गेल्या होत्या। 2023 या संपूर्ण वर्षात सरासरी तापमान सर्वात जास्त होते। 2024 मध्ये तापमान त्यापेक्षा जास्त असणार आहे। पुण्यासारख्या शहरात अनेक ठिकाणी तापमान 43 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा वाढले असल्याच्या बातम्या आपणही वाचल्या असाल। यावर्षी काही ठिकाणी तापमान 47 ते 48 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त वाढले आहे। भारतातील अनेक शहरातून पुढील महिन्यातच तापमान 50 डिग्रीला पोचणार असल्याच्या बातम्या अंदाज वर्तविण्यात येत आहे। वाळवंटी प्रदेशात ते एवढे वाढते, पण पुण्यासारख्या समुद्रसपाटीपासून 2000 फूट उंचीवर असणाऱ्या शहरात ते चंद्रपूरपेक्षा जास्त वाढणे हे धोक्याचे लक्षण आहे। हिंदू महासागराच्या पाण्याचे तापमान दरवर्षीपेक्षा बरेच जास्त वाढले आहे। परिणामी वादळे वाढणार आहेत। पाऊस अनियमित झालेला आहे। गेल्या काही महिन्यात दुबई, UAE, अफगाणिस्तान, ब्राझीलमध्ये झालेल्या पावसाच्या बातम्या आपण वाचल्या असाल। वर्षभरात जेवढा पाऊस पडतो तेवढा दुबईमध्ये एका दिवसात पडला। बंगलोर या सायबर सिटीमधील पाणी टंचाईच्या बातम्या सतत येत असतात। दोन्ही ध्रुवांवरील बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे। हिमालयातील हिमनद्याही वेगाने वितळू लागल्या आहेत। समुद्रातील थंड आणि गरम पाण्याच्या प्रवाहात बदल होण्याची शक्यता सुचविण्यात येत आहे। याचे परिणाम साऱ्या जगावर होणार आहेत। ही सारी लक्षणे चांगली नाहीत। येत्या काही दशकात मानवाला कल्पनाही करता येणार नाही एवढ्या तीव्र समस्यांना सामोरे जावे लागणार आहे। या साऱ्याला तोंड देताना सामान्य माणसाने वैयक्तिक स्तरावर कोणते नियम बंधने पाळायला हवीत यावर विचार व्हावा लागेल। यासाठी जागरूक समूह मनाची टीम बांधावी लागेल। समूहाने मिळून काम करावे लागेल। ज्यांना समस्यांची जाणीव आहे अशा मोजक्या माणसांना एका समान छताखाली यावे लागेल। समूहमन ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ती प्रत्यक्षात कशी आणता येईल यावर जो विचार झाला आहे तो पुढील काही सादरीकरणातून मांडला जाईल। त्यावर आपणही विचार करावा ही विनंती आहे। धन्यवाद।